अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. मंडळींनो, यंदा 2026च्या होळी या सणाला आलेला आहे चंद्रग्रहण. त्यामुळे आपणास माहिती असेल की होळी हा सण ज्या दिवशी हुताशनी पौर्णिमा चालू होते किंवा चालू असते त्यावेळेस होळी हा सण साजरा केला जात असतो. आता हुताशनी पौर्णिमा यावेळेस आपल्याला चंद्रग्रहण सुद्धा या दिवशी यावेळेस आलेला आहे. त्यामुळे आपल्याला जे आपण प्रत्येक महिन्याला प्रत्येक स्वामी भक्त सेवेकरी जो प्रत्येक महिन्याला पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजन घरामध्ये करतं ते आपल्याला कधी करायचं आहे. कारण की यंदा आता होळीच्या दिवशी पौर्णिमा तर आहेच, पण सोबत ग्रहण सुद्धा असणार आहे आणि ते भारतात सुद्धा दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला नेमकं आपल्या सत्यनारायण पूजन कधी करायचं आहे, कोणत्या वेळेत करायचं आहे, सोबतच आपल्याला प्रसाद कधी करावा, कधी तो ग्रहण म्हणजे खायचा आहे आपल्याला, याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओ देणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ, माहिती, सेवा, उपाय, तोडगे असेल, पारायण असेल, याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच तुमच्या आजपर्यंत आधी लवकरात लवकर पोहोचू शकेल. तर नक्कीच मंडळींनो, आपल्याला सांगितल्याप्रमाणे येत्या सोमवारी 2 मार्च 2026 या दिवशी होळी आहे, म्हणजेच हुताशनी पौर्णिमा. आता नेमकी पौर्णिमा कधी चालू होते आहे, कधी संपते आहे, तुम्हाला परत एकदा मी सांगते. तर हुताशनी पौर्णिमा येत्या 2 मार्च 2026 या दिवशी सोमवार आहे आणि या दिवशी सायंकाळी 5:56 आपली हुताशनी पौर्णिमा सुरू होणार आहे. सोबतच 3 मार्च 2026 या दिवशी आलेले आहे मंगळवार आणि या दिवशी आहे धुलीवंदन आणि सोबतच या दिवशी सायंकाळी 5:08 पौर्णिमा तिथी असणार आहे. त्यामुळे उगवत्या तिथीनुसार बघायला गेलं तर 3 तारखेला पौर्णिमा तिथी दिवसभर असणार आहे. पण या दिवशी 3 तारखेला आपण दिवसभरामध्ये आपण सत्यनारायण पूजन करू शकलो असतो, पण 3 तारखेला दिवसभरामध्ये आपणास माहिती आहे किंवा चंद्रग्रहणाचे सूतक काळ, वेद, ग्रहण स्पर्श, सगळं काही मोक्ष काळ, सगळं काही त्या दिवशी असणार आहे. त्यामुळे आपल्याला दिवसभरामध्ये सूर्योदयापासून ते आपल्याला संध्याकाळपर्यंत सत्यनारायण पूजन करता येणार नाही आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे की सत्यनारायण पूजन किती महत्वाचं असतं प्रत्येक महिन्याला करण्याचं. कारण की प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जर आपण घरच्या घरी सत्यनारायण पूजन जर केलं तर अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आणि डोक्यावरील कर्ज निवारण्याचा सगळ्यात मोठा हा उपाय आणि तोडगा सांगितला गेलेला आहे आपल्या मार्गामध्ये. त्यामुळे आणि अजून एक गोष्ट सांगेल मी, ज्यांना कोणा पौर्णिमेचा उपवास असतो त्यांनी 3 मार्च 2026 मंगळवारीचा उपवास करायचा आहे पौर्णिमेचा. पण आता आपल्याला सांगू इच्छिते की जर तुम्हाला ग्रहणाच्या काळामध्ये तुम्हाला सत्यनारायण पूजन करायची इच्छा नसेल आणि आपल्याला असं माहिती की पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते पौर्णिमा तिथी संपेपर्यंतच आपण सत्यनारायण पूजन करायचं असतं घरामध्ये, तर असं एक सांगितलं गेलं आहे. पण आता ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी 2 तारखेला संध्याकाळी, 2 तारखेला होळी आहे, सोमवार आहे, पौर्णिमा तिथी बरोबर 5:45 वाजता 5:56 बरोबर, म्हणजे 6 धरून चला, 5:56 2 तारखेला पौर्णिमा तिथी सुरू होते आहे. तर त्या क्षणी म्हणजे त्या वेळेपासून तुम्ही 2 तारखेला संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत सत्यनारायण पूजन घरामध्ये करू शकता, चालेल, काही हरकत नाही. आता ज्यांना वेळ आहे, कारण की होळी हा सण आहे, पुरणपोळ्याचा स्वयंपाक असतो, होळीचं पूजन करायचं असतं, भरपूर गोष्टी असतात आणि त्या धावपळीमध्ये जर तुम्हाला खरं सांगते वेळात वेळ काढून जर तुम्हाला सत्यनारायण पूजन घरामध्ये करता आलं तर अतिशय उत्तम. तुम्ही सकाळी सगळी काही तयारी करून ठेवा, पूजा मांडणी वगैरे करून ठेवा जागेवरती. फक्त आपले शास्त्रोक्त मंत्र, स्तोत्र, नैवेद्य, आरती, पाठ वाचणे असेल, या सर्व गोष्टी तुम्ही पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून होलिका पूजन करून आल्यावरती किंवा होलिका पूजन करायच्या आधी जायच्या अगोदरच मी जर 2 तारखेला संध्याकाळी जरी तुम्ही पूजन केलं सत्यनारायण पूजन घरामध्ये तरी सुद्धा चालणार आहे. अतिशय उत्तम वेळ असणार आहे. कारण की आपल्याच माहितीये प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जर आपण प्रदोष काळात जर आपण सत्यनारायण पूजन केलं तर अतिशय उत्तम काळ मानला गेला असतो. त्यावेळेस लक्ष्मी, माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंचं आपल्या घरात आगमन होत असतं. त्यामुळे नक्कीच आपण प्रदोष काळात जर ही सेवा, पूजा मांडणी जर केली तर अतिशय उत्तम असणार आहे. म्हणून मी सांगेल की ज्यांना शक्य असेल त्यांना, मला तर वाटते जॉबवरून घरी येण्याचा टायमिंग सुद्धा तोच असतो 6 वाजता वगैरे, 6:30, तर तुम्ही नक्कीच आरामात संध्याकाळी 9-10 पर्यंत सत्यनारायण पूजन घरामध्ये करू शकता. कारण की दुसऱ्या दिवशी 3 तारखेला दिवसभर ग्रहण काळ असणार आहे, चंद्रग्रहणाचा सूतक काळ, ग्रहण स्पर्श, मोक्ष काळ सगळं काही असणार आहे. त्यामुळे तुम्हाला 3 तारखेला सूर्योदयापासून ते तुम्हाला संध्याकाळी 6:48 पर्यंत तुम्हाला सत्यनारायण पूजन घरामध्ये करता येणार नाही आहे, देवपूजा करता येणार नाही आहे. तुम्हाला फक्त नामस्मरण, सेवा, स्तोत्र, मंत्र एवढ्याच गोष्टी करता येणार आहेत. बस, बाकीचं तुम्हाला काही सुद्धा करता येणार नाही आहे. सगळ्यात मोठं आणि सगळ्यात 2026 मधलं पहिलं चंद्रग्रहण हे भारतात सुद्धा दिसणार आहे, त्यामुळे सांगते आहे. तर आता तुम्हाला, आता तुम्ही म्हणाल की ताई आता 3 तारखेला 5:08 पौर्णिमा तिथे संपून जाईल, आम्ही सत्यनारायण पूजन कधी करायचं, आम्हाला 2 तारखेला नाही शक्य होणार किंवा नाही जमलं तर कसं करायचं. तर मी एक सांगेल,
तुम्ही समजा या फक्त चंद्रग्रहण आहे म्हणून फक्त याच वेळेस या महिन्याच्या पौर्णिमेलाच फक्त काय करा तुम्ही, उगवत्या तिथीला मान असतो, उगवत्या तिथीनुसार 3 तारखेला पौर्णिमा तिथी आपली ही ग्राह्य धरली गेली आहे, कारण की सूर्योदय ती तिथी पाहत असतो, त्यामुळे दिवसभर ती तिथी ग्राह्य धरली जाते. मग तुम्ही फक्त याच पौर्णिमेला काय करू शकता, ज्या वेळेस तुमचा संध्याकाळी 3 तारखेला संध्याकाळी 6:48 ग्रहणचा मोक्ष काळ होऊन जाईल, म्हणजे ग्रहण संपून जाईल. त्यानंतर आपला स्वतः स्नान करायचं आहे, घरातल्या प्रत्येकाने स्नान करायचं. त्यानंतर घरात स्वच्छ करून घ्यायचं आहे, झाडून लादी पुसून घ्यायची आहे, लादीच्या पाण्यामध्ये गोमूत्र हळद टाकून घ्यायचं, सगळं स्वच्छ वगैरे करून घ्यायचं आपलं आणि नंतर देवघर सुद्धा आपल्याला देवांची सुद्धा पूजा करायची. संध्याकाळी परत ग्रहण काळ सुटल्यानंतर आपल्याला देवघर सुद्धा स्वच्छ करायचं आहे, देवपूजा करायची आहे, देवांना स्नान घालायचं आहे. ते केल्यानंतर तुम्ही दिवसभर ग्रहण असणार आहे, त्यामुळे तुळशीपत्र प्रत्येक गोष्टीवर ठेवलेलं असेल, ते सुद्धा ग्रहण काळ संपलं की तुळशीपत्र काढून घ्यायचे आणि मग नव्याने आपला सगळा स्वयंपाक वगैरे करणं असेल किंवा शिरा वगैरे बनवणं असेल, तुम्ही त्या गोष्टी करू शकता. म्हणजे संध्याकाळी 6:48 नंतर, म्हणजे एक 7 धरून चला तुम्ही, 7च्या नंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये 3 तारखेला सत्यनारायण पूजन करू शकणार आहात. तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. फक्त ग्रहण काळ आल्यामुळे तुम्हाला तुमचा थोडा दिवसभराचा वेळ चुकू शकतो, त्यामुळेच तुम्हाला सांगते की फक्त याच एका पौर्णिमेला ग्रहण काळ आल्यामुळे तुम्ही संध्याकाळी 7 नंतर सुद्धा तुम्ही तिथी संपल्यावर सुद्धा तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकणार आहात. ते संध्याकाळी 10 पर्यंत तुम्ही नक्कीच करा, पण आवर्जून करा, ही पौर्णिमा चुकवायची आपल्याला नाही आहे. ग्रहण आहे, ग्रहणाची भीती मनामध्ये जास्त बाळगायची नाही आहे वगैरेचे जे काही आपल्याला नियम आहेत, अटी आहेत, ते तेवढं आपल्याला फक्त पाळायचे आहेत, बस. दुसरं काही सुद्धा करायचं नाही आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 तारखेला संध्याकाळी 7 वाजल्याच्या नंतरच तुम्हाला सत्यनारायण पूजन करता येईल, शिरा बनवता येईल प्रसादाचा, सोबत आरती आणि अन्नाचा नैवेद्य वगैरे जे काही तुम्ही संध्याकाळी 7च्या नंतर सगळं काही बनवू शकणार आहात. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी 2 तारखेला संध्याकाळी 5:56 नंतर तुम्ही सत्यनारायण पूजन केलं तर अतिशय उत्तम, काही हरकत नाही. खूप चांगला दिवस आहे, खूप चांगली सुद्धा वेळ आहे. आता खूप जणांना माहिती नसेल किंवा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन कशा प्रकारे करायचं आहे, तर थोडक्यात तुम्हाला सांगते. सत्यनारायण पूजनला आपण बघायला गेलं तर जास्त काही साहित्य लागत नाही. आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपल्या सत्यनारायण पूजनाची एक पोथी मिळते, त्यामध्ये सर्व साहित्य, 5 अध्याय, षोडोपचार पूजन जे काही असतं मंत्रस्तोत्रासहित, प्रत्येक सुपारीचं, प्रत्येक बाळकृष्णाचं असेल फोटोचं, सगळं काही त्यात सांगितलं गेलं आहे. 5 अध्याय दिलेले असतात, आरती दिलेली असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजा उचलायची असेल तर त्यावेळेस आपला उत्तर पूजा करताना कुठला मंत्र बोलायचा आहे, सर्व काही आपल्याला माहिती त्या सत्यनारायण पूजनाच्या पोथीमध्ये दिलेली असते. मी तुम्हाला इथे फोटो पिप करून देईल पोथीचा. तुम्हाला जर मागवायची असेल पोथी, ते तुम्हाला मी ते नंबर पिप करते, त्यांच्याकडून तुम्ही मागवून घेऊ शकता आणि ती कायमस्वरूपी तुम्हाला होऊन जाईल. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरात सत्यनारायण पूजन तुम्ही स्वतः करू शकणार आहात. मग तुम्हाला कुठल्याही प्रकारे बाहेरून कोणाची बोलवून सोय करायची गरज नाही आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही, आणि खरंच सांगते, हा अखंड लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग आपल्याला मोकळे होण्याचा आणि लोकांचं कर्ज निवारण्याचा सगळ्यात मोठा उपाय आपल्याला सांगितलेला गेला आहे, तोडगा सांगितला गेला आहे. त्यामुळे नक्कीच प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे पूजन घरामध्ये करायला हरकत नाही. आणि पूजा साहित्य, पूजनामध्ये काय साहित्य लागतं, 3 सुपारी, 15 ते 20 विड्याची पानं लागतात, आंब्याचे 4 डगळे लागतात, पांढरं वस्त्र लागतं, घरातले तांदूळ, घरातले गहू लागतात, कलश, तांब्या, ताम्हण, सत्यनारायणचा फोटो लागतो याच्यामध्ये, बस एवढंच लागतं. तुपाचं निरांजन, तेलाचं निरांजन एक लागतं, बस. वाटीभर शिरा करायचा असतो, वाटीभर घरात जेवढे मेंबर आहेत त्यांच्या नावाचा 1 चम्मच येईल अशा प्रकारे तुम्हाला शिरा बनवायचा असतो आणि तो शिरा त्या पूजनामध्ये दाखवायचा असतो. आणि आरती झाल्यानंतर सत्यनारायण महाराजांची आपल्याला तो शिरा फक्त घरातल्या व्यक्तींनीच खायचा असतो, बाहेर कोणाला द्यायचा नाही. 12 पौर्णिमा तुम्ही जर केल्या, सलग 12 पौर्णिमा तुम्ही सत्यनारायण पूजन जर घरामध्ये केलं प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला, तर तुमचे खरं सांग तुम्हाला इतके छान छान अनुभव येतील ना. खूप लोकांना अनुभव आलेले आहेत, मी स्वतः करते आहे कित्येक वर्षापासून. खूप जण सेवेकरी आहेत, ते प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे पूजन करतात आणि त्यांना अनुभूती आलेली आहेत, आम्हाला सुद्धा आलेली आहेत. म्हणून सांगते की नक्कीच या पौर्णिमेला ग्रहण आल्यामुळे आपण हे पूजन करायचं नाही असं काही नाही आहे. तुम्ही नक्कीच थोडाफार आपला वेळ जरी आपली म्हणजे पौर्णिमा तिथी जरी संपली तरी सुद्धा आपण पुढे 7 नंतर सत्यनारायण पूजन घरामध्ये करू शकणार आहात आणि प्रसाद सुद्धा खाऊ शकणार आहात. आता जे कोणी 2 तारखेला सत्यनारायण पूजन घरामध्ये करणार आहेत संध्याकाळी होळीच्या दिवशी, त्यांनी, आता तुम्ही म्हणताल की ताई पूजा कधी उचलायची, कारण की दुसऱ्या दिवशी ग्रहण चालू होत आहे, तर काय करायचं, एक तर तुम्ही सकाळी 6 वाजल्यापासून, म्हणजे 3 तारखेला सकाळी 6 वाजल्यापासून सूर्योदयापासून सुतकाळ चालू होतो आहे, त्याच्या आधीच किंवा तुम्ही ग्रहण स्पर्श होण्याच्या आधीच तुम्ही पूजा उचलून घ्यायची आहे.
किंवा तुम्हाला 2 तारखेला रात्रीच 12 वाजता जरी किंवा 12:30 वाजता जरी पूजा उचलता आली तरी सुद्धा चालणार आहे, तरी उचलली तरी सुद्धा चालणार आहे. कारण की दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस ग्रहणाचा असणार आहे. वेद, मोक्ष काळ, ग्रहण स्पर्श सगळं काही असणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला नाही उचलली तर तुम्हाला डायरेक्ट मग संध्याकाळी 7च्या नंतरच तुम्हाला ती पूजा उचलता येणार आहे. तर म्हणून तुम्हाला सांगते की आता खूप जणांचे प्रश्न होते याच्याबद्दल की पौर्णिमा तिथी तर आहे, मग आम्ही सत्यनारायण पूजन कधी करायचं, सोबत चंद्रग्रहण सुद्धा आहे. तर नक्कीच मला वाटतं की तुमची शंका दूर झाली असेल. तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याचं उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. अशा प्रकारे माहिती इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.